मस्त अशी सोनेरी रंगावर तळलेली अगदी खुसखुशीत मस्त टम्म फुगलेली पुरी आणि त्याच सोबत बटाट्याची मस्त रेस्टॉरंट स्टाईल अशी ही रस्सा भाजी। याचं कॉम्बिनेशन खरंच साधं सिंपल आणि एकदम सरळ, कोणालाही आवडणार नाही असं नाही। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातात अशी ही आपली साधी सिंपल पुरी भाजी। नमस्कार मंडळी, माझं नाव सोनाली। माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण साधी सिंपल पुरी भाजीची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। तर पुरी भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे काही बटाटे उकडून घेतलेले आहेत। मी बटाटे असे फोडी करून उकडून घेते जेणेकरून ते आतपर्यंत व्यवस्थित शिजले जातात। तर हे बटाटे थंड होईपर्यंत आपण कणिक मळून घेऊयात। तर इथे मी असा कटोरा घेतलेला आहे। मला कणिक मळायला कटोरा सोपा जातो त्यामुळे मी हे भांडं घेतले। मी नेहमीच हे वापरते। तुम्हाला तुमची परात वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता। तर यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे गव्हाचं पीठ। तुम्ही बघू शकता इथे मी साधारण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये मी टाकणार आहे अर्धी वाटी मैदा। मी मैदा वापरतेय, मैदा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर नाही वापरला तरी हरकत नाही। आता यामध्ये थोडंसं बेसन पीठ घालूया। त्यानंतर घालूयात थोडासा रवा। रवा न भाजता कच्चा रवा वापरायचा आहे, रव्यामुळे पुऱ्या खुसखुशीत होतात। आता यामध्ये टाकूयात चवीनुसार मीठ। मीठ ॲड केलं की यामध्ये गरम तेलाचं मोहन आपल्याला घालायचं आहे, म्हणजे तेल थोडंसं गरम करून यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे। आता या मिश्रणामध्ये पाणी न घालता थोडंसं हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून तेल, रवा, मैदा जे काही इन्ग्रेडियंट्स आपण वापरलेले आहेत ते यामध्ये व्यवस्थित मिक्स होतील। मी हे संपूर्णपणे मिक्स करून घेते। नंतर यामध्ये हळूहळू थोडं पाणी मी वापरणार आहे। पण त्याचबरोबर पुऱ्या कमीत कमी तेलकट कशा बनवायच्या यासाठीही मी काही ट्रिक शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता मी हे पीठ हळूहळू थोडं पाणी घालून मिक्स करणार आहे। लक्षात ठेवा, पुरी करण्यासाठी आपण जी कणिक मळतो ती कणिक घट्ट मळायची असते, बिलकुल पातळ मळायची नाही असते। पातळ मळलं की त्या पुऱ्या व्यवस्थित फुगत नाही आणि त्या चपट्या होतात। तर ही कणिक थोडं अंदाजे पाणी घालून मी घट्ट कणकेचा गोळा इथे मळून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता यावर साधारण 1 चमचाभर तेल टाकून आपल्याला हे कणकेला मस्त लावून घ्यायचं आहे। फार नाही, अगदी मिनिटभर हे तेल लावल्यानंतर आपल्याला कणिक थोडीशी मळून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे आपला हा कणकेचा डो तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी मी घट्ट ठेवलेली आहे, बिलकुल पातळ ठेवलेली नाही। आता याला साधारण अर्ध्या तासासाठी आपल्याला व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण भाजीची तयारी करूयात। तर इथे मी कढईमध्ये घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता। मात्र या भाजीला थोडीशी तर्री असली तर ही भाजी चवदार पण लागते आणि दिसते पण छान। तर यामध्ये मी टाकलं थोडंसं जिरं टाकलं, छान फुललं की त्यामध्ये टाकायची आहे अद्रक लसूणची पेस्ट। तर अगदी अर्ध्या मिनिटासाठी ही पेस्ट आपण परतून घेणार आहोत, जेणेकरून त्याचा कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल। अद्रक लसूण अर्ध्या मिनिट परतल्यानंतर यामध्ये टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा। आता हा कांदा छान सोनेरी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा छान सोनेरी रंगावर परतला की यामध्ये ॲड करूयात टोमॅटोची प्युरी। टोमॅटोची प्युरी टाकली की यामध्ये काही मसाले टाकायचे, जसं की कांदा लसूण मसाला, धनिया पावडर, चिमूटभर हळद आणि लाल तिखट। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे मसाले आपल्याला मंद आचेवर छान परतून घ्यायचे आहेत, जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत। याला 10 मिनिट परतल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान तेल सुटलेलं आहे, मस्त तर्री आलेली आहे। तुम्ही बघू शकता मसाले खाली थोडेसे चिकटलेले आहेत, म्हणजे आपला मसाला व्यवस्थित परतला गेलेला आहे। आता मी यामध्ये बटाटा असा क्रश करून टाकतीये। पुरी भाजीमध्ये शक्यतो बटाटा असा क्रश करून टाकला जातो, त्यामुळे त्याच्या रस्स्यालाही एक वेगळी कन्सिस्टन्सी येते, अगदी पातळ होत नाही, छान रस्सा मिळून येतो, याची ग्रेव्ही तयार होते। तर आता हा बटाटा असा मॅश करून ॲड केला की याला 2 मिनिटासाठी मी परतून घेणार आहे। साधारण 2 मिनिटं परतल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे पाणी। तर मी माझ्या आवडीनुसार कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे, तुम्हाला जसं पाणी टाकायचं असेल तसं तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवू शकता। पाणी टाकल्यानंतर यामध्ये ॲड करायचं आहे चवीपुरतं मीठ आणि मीठ टाकल्यावर हे छान ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून मीठ वगैरे मसाले सगळे एकत्र होतील। तुम्ही बघू शकता मी पाण्याची कन्सिस्टन्सी अशी ठेवलेली आहे, मात्र भाजीला उकळी आल्यावर ही भाजी आणखी ग्रेव्ही होणार आहे, आणखी थोडीशी घट्ट होणार आहे। तर आता एक 7 ते 8 मिनिटं गॅसची फ्लेम हाय ठेवून याला आपल्याला एक दणकून उकळी काढायची आहे। तुम्ही बघू शकता याला छान दणदणीत उकळी आलेली आहे। आता यामध्ये छान बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया।
कोथिंबीर टाकली की याला मस्तपैकी 2 मिनटं हलवून कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, कारण कोथिंबीरीचा पण यामध्ये एक फ्लेवर उतरतो आणि भाजीला आणखी छान चव येते। तर व्यवस्थित कोथिंबीर मिक्स केल्याच्या नंतर ही भाजी साधारण एक 4 ते 5 मिनिटे आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम किंवा लो करून उकळून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी ऑलरेडी घट्ट होत आलेली आहे। अशीच लो फ्लेमवर ही भाजी आपल्याला साधारण 5 ते 7 मिनिटं छान उकळून घ्यायची आहे। साधारण 7 ते 8 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता भाजीला मस्त तर्री आलेली आहे। बघू शकता रंगही सुरेख आलेला आहे। कुठेही भाजी तुम्हाला अशी वेगळी जाणवणार नाही किंवा पातळ जाणवणार नाही। छान ग्रेव्ही तयार झालेली आहे। पाणी एका बाजूला बटाटा एका बाजूला असं काहीही झालेलं नाही। पुरी भाजीसाठी परफेक्ट लागते तशी बटाट्याची ही रस्सा भाजी आपली छान तयार झालेली आहे। चला तर मग आता वळूयात पुऱ्यांकडे। इथे पाहू शकता तुम्ही आपली ही कणिक मळून अर्धा तास पूर्ण झालेला आहे। कणिक छान मऊ पडलेली आहे, पण पातळ झालेली नाही, घट्ट आहे। आता पुऱ्या करताना माझी टिप म्हणजे अशी की पुरी लाटताना तुम्ही मैद्याचं पीठ लावा। कुठलीही पुरी असू दे, तुम्ही मैद्याचं पीठ जर लावलं तर ती पुरी जास्त तेल पित नाही, अगदी कमी तेलकट दिसते आणि खायलाही छान लागते। तर ही टिप नक्की वापरून बघा। मी कुठल्याही पुऱ्या करू दे, कुठल्याही फ्लेवरच्या, कुठल्याही प्रकाराच्या, त्यासाठी मी मैद्याची कणिक वापरते पिठी म्हणून। ही टिप वापरून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर इथे एक पुरी मी तुम्हाला करून दाखवते। पुरी करण्यासाठी मी इथे एक मीडियम साईजचा गोळा करून घेतलेला आहे। तुम्हाला ज्या साईजची पुरी हवी त्या साईजचा गोळा घेऊ शकता। तर ही पुरी मी तुम्हाला लाटून दाखवते। बघू शकता तुम्ही कुठेही चीर पडत नाही, कडा किनार व्यवस्थित लाटल्या जात आहेत। कणिक सॉफ्ट आहे पण पातळ नाही आहे, सॉफ्ट झालेली आहे। तर इथे माझी ही पुरी तयार झालेली आहे। आता ही पुरी मी तुम्हाला तळून दाखवणार आहे। तर इथे स्टीलच्या कढईमध्ये मी मस्त तेल तापायला ठेवलेलं आहे। तुम्ही पाहू शकता तेल तापलं की यामध्ये पुरी टाकायची आहे। तर माझी ही पुरी तुम्ही बघू शकता छान बबल्स आलेले आहे। ही पुरी तळायला सुरुवात झालेली आहे। अशा पद्धतीने पुरी केली तर पुरी छान टम्म फुगते आणि फुटतही नाही आणि चवीलाही छान खुसखुशीत लागते। आता ही पुरी आपल्याला गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम ठेवून अगदी छान सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता पुरीला मस्त सोनेरी रंग आलेला आहे आणि ही पुरी जेव्हा आपण साईडला काढतो त्यावेळेस त्याचा रंग आणखी थोडा डार्क होतो, त्यामुळे पुरी कच्ची राहणार नाही याची काळजी नक्की घ्या। पण छान सोनेरी रंग आला की तिला पटकन बाजूला काढा। तर अशाच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या पुऱ्या इथे तळून घेतलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता मस्त सोनेरी रंगावर या खुसखुशीत पुऱ्या तयार झालेल्या आहेत। आपली बटाट्याची रस्सा भाजी एका साईडला तयार आहे। चला तर मग सगळ्या पुऱ्या तळून साईडला काढल्या की गरमागरम सर्व करूयात। तर अशी होती ही आजची चमचमीत पुरी भाजीची रेसिपी। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटूयात पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।